नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी मी रत्नाकर. महाराष्ट्र विधानसभा 2024साठी आपण वार्डामध्ये आणि विधानसभा परिक्षेत्रामध्ये फिरत आहोत. आज आपण आलेलो आहोत पूर्व नागपूर येथे आणि पूर्व नागपूर येथे महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार कृष्णभाऊ खोपडे आज आपल्यासोबत आहे. त्यांची प्रचार यात्रा, त्यांची प्रचार सभा आणि त्यांचा प्रचार रथ हा किती घोडदौड करत आहे आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे, चला जाणून घेऊया कृष्णभाऊकडनं. सर्वप्रथम कृष्णभाऊ, आपल्याला खूप खूप शुभेच्छा लॉर्ड बुद्धाकडनं. धन्यवाद. आणि 2024 विधानसभाची काय तयारी आपली सुरू आहे? 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला नवीन चित्र पाहायला या ठिकाणी दिसत आहे. जे काँग्रेस 50 वर्ष पूर्व नागपूरमध्ये ज्यांनी राज्य केलं, एकच आमदार म्हणून 25 वर्ष आमदार होते, 13-14 वर्ष ते मंत्री होते आणि पूर्व नागपूरले त्यांनी विकासाच्या माध्यमातून अंधकारमय सोडलं होतं. परंतु ज्यावेळेसपासून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली, आमचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते नगरसेवक झाले, काही आमदार झाले आणि या 5-7 वर्षामध्ये, कारण आमची सरकार 14 ते 19 आणि ही 2 वर्ष, 7 वर्ष आमची सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्व नागपूरचं विकासाचे चित्र बदलण्याचं काम केलं. आज नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त प्रोजेक्ट आमच्या पूर्व नागपूरमध्ये आले. नाही तर एक काळ होता का रेल्वे स्टेशनच्या तिकडेच प्रोजेक्ट जात होते आणि म्हणून एवढे दिग्गज नेते काँग्रेसचे असताना एवढे लोकांनी अनेक नेते काँग्रेसचे दिले, लेकिन मला त्यांच्या नावांनी स्वर्ण अक्षरामध्ये लिहून जाणारा एखादा तरी प्रोजेक्ट सांगावं, एखादं तरी मोठं काम सांगावं. नाही तर आम्ही दाव्याने सांगतो का आम्ही या 7 वर्षामध्ये आमचे नेते नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून या नागपूर शहराचं चित्र तर बदललं, लेकिन आम्ही पूर्व नागपूरचे बी चित्र हे 100% म्हणणार नाही, लेकिन मोठ्या प्रमाणात चित्र बदललं. अनेक प्रोजेक्ट आमच्या इथं आले. आम्ही 98 टँकर मुक्त या ठिकाणी केलं. आमच्या इथं RTO कार्यालय आले, आमच्या इथं मेट्रो आली, आमच्या इथं अनेक ओव्हरब्रिज आमच्या पूर्व नागपूरमध्ये बनत आहे. आमच्या इथं झोपडपट्टीवासियांना लगभग 10,000च्या वरती त्यांना घराच्या मालक बनवून त्यांना रजिस्ट्र्या आम्ही करून दिल्या. आमच्या इथं सिम्बॉसिक आलं, नरसी मुंजी म्हणून फार मोठी संस्था, शिक्षण संस्था आमच्या इथं आली. नंदग्रामची योजना आमच्या इथं आली. स्वतंत्रवीर सावरकर साहेबाच्या नावाने भांडेवाडी 300 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. असे अनेक प्रोजेक्ट आम्ही पूर्व नागपूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी आमच्या इथं आहे आणि म्हणून असे अनेक प्रोजेक्ट आमच्या पूर्व नागपूरमध्ये आहे. आणि म्हणूनच यावेळेस तुम्ही पाहिलं असेल का काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी पूर्व नागपूरमधून चुनाव लढण्याची हिंमतच नाही दाखवली. जे नेते तितर जे होते लढण्याच्या, जे इच्छुक होते, ते सगळे तितर होऊन इकडे तिकडे रवाना झाले. कुठे ना कुठे कृष्णा खोपडे यांच्या विकास कामाला घाबरून त्यांनी आधीच माघार घेतली असं म्हणायचं आहे. पूर्व नागपूरचा जो विकास झाला आणि त्यांना हे सगळे काँग्रेसचे नेते घाबरले, कोण आपली फजिती करून घेईन. कारण 2024च्या लोकसभेची निवडणूक तुम्ही पाहिली असेल, पूर्ण काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी पूर्व नागपूरवर टार्गेट केलं होतं. अनेक प्रकारचे त्यांनी भाषणं दिले, खालच्या स्तरावर भाषण दिले, लोकांना खूप बळगवण्याचं काम त्यांनी केलं. लेकिन पूर्व नागपूरची जनताना हालली ना डोलली आणि नागपूर शहरामध्ये 1,41,131 मतं गडकरी साहेबाला मिळाले आणि 75,720 मताची लीड गडकरी साहेबाला मिळाली. आणि म्हणूनच काँग्रेसवाल्याची पंढरी घाबरली आणि म्हणून त्यांनी एक बी उमेदवार आता सामने नाही आला. आणि आपल्या नागपूर शहराच्या इतिहासामध्ये हे पहिली घटना घडली का 6 विधानसभेमध्ये काँग्रेस उभी आहे, लेकिन 6व्या विधानसभामध्ये पूर्व नागपूरमध्ये बॅलेट पेपरवरून पंजा गायब आहे, मशीनवरून पंजा गायब आहे. ही कीर्ती अगर झाली असेल तर विकासाच्या माध्यमातूनच ही कीर्ती झाली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमच्यासमोर आव्हान तर कोणी आजच्या तारखेमध्ये कोणीच आव्हान आम्हाला दिसत नाही. कारण जे मस्का साहेबचे जे इकडे उभे आहे ते मागे मध्य नागपूरमध्ये बी उभे होते, त्यांना 3-3.5 हजार वोट भेटले होते. आता ते इकडे सांगते का मेरे को आम्हाला पूर्व नागपूर बदलना है. तर मी त्यांना विचारलं, बा पूर्व नागपूर बदलना है तो गडकरी जी ने मेट्रो लाया उसमें क्या सोने की चादर लगाना है? आम्ही जे ओव्हरब्रिज बनवले त्याच्यावर काही मार्बल लावणार आहे? आम्ही सिमेंटचे रस्ते बनवले त्याच्यावर काही कोटा लावणार आहे? तुमच्यापाशी अगर विजन काय, तुम्ही विजन तर सांगा का मी आल्या, मला संधी मिळाली तर मी विकासाच्या मुद्द्यावर काय बदलणार आहे? हां, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही काय करणार आहे? नाही तर आम्ही दाव्याने सांगतो, आम्ही जनतेच्या समोर विकासाचे मुद्देच घेऊन त्या ठिकाणी जात आहोत. दुसरे जे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत ते मागच्या वेळेस बी उभे होते, 6,000 मतं त्यांना भेटले होते, त्यावेळे घडी होती. आता चिन्ह बदललं, लेकिन चेहरा तर अखेर एकच आहे ना. आणि म्हणून त्यांच्या बी घराच्या मागच्या पुढच्या दाया बाया सगळे सिमेंटचे रोड आम्ही बनवले. पूर्व नागपूर मतदारसंघ
हा एका ठिकाणी काही क्षेत्रामध्ये खूप उच्चभ्रू लोक, तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक झोपडपट्टी किंवा सामान्य घरातले लोक आहे आणि त्या सर्व लोकांचा तुमच्यापर्यंत कृष्णभाऊ खोपडेपर्यंत जी पोहोच जी आहे अगदी सोपी होऊन जाते. काही त्यांना अडचणी नाहीत आपल्या नेत्याला, तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यापर्यंत जायला काही अडचणी किंवा काय त्यांचं तुमच्यावरचं प्रेम काय म्हणतं? नाही, जेव्हापासून गडकरी साहेबांच्या माध्यमातून जेव्हापासून आम्हाला झिरो म्हणून हिरो बनवण्याचं काम त्यांनी केलं आणि सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा तिकिटा मिळाल्या आणि सामान्य कार्यकर्ते जेव्हा जनप्रतिनिधी झाले, तो लोकांच्या समोर प्रश्न असा होता का आम्ही कोतवाल नगरचा बंगला, करोडपती च्या बंगल्या काँग्रेसच्या नेत्याचे आमचे जाऊ जाऊ पाय घसून जाय, लेकिन ते नेतेच नव्हते भेटले बी तर पहिले त्यांचे कुत्रे आडवे येत होते. आणि म्हणून जेव्हापासून सामान्य कार्यकर्ते इथं जनप्रतिनिधी झाले आणि सामान्य कार्यकर्ते जनप्रतिनिधी झाल्यानंतर जनतेसाठी सतत दरबार त्यांचा खुला राहते, ते कधी येते. आणि माझे निश्चित स्वरूपात मी हाच प्रयत्न करतो की माझ्या ऑफिसमध्ये आलेला व्यक्ती हा हसून गेला पाहिजे आणि लोकांचे कामं आपण प्रश्न सोडवले पाहिजे. आणि म्हणून लोकांचे प्रेम, कारण जे पदयात्रा आम्ही काढत आहोत, जे आमचे कार्यक्रम सुरू आहे, इतका लोकांच्या अपार प्रेम यावेळेच्या निवडणुकीमध्ये पाहिला की याच्या अगोदर तर मी कधीच पाहिला नाही, परंतु या निवडणुकीमध्ये फार लोकांचा अपार प्रेम या ठिकाणी आहे. आणि मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो का 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी काढेल. भारतीय जनता पक्षावर लोकसभेच्या म्हणजे त्या निवडणुकीपासून एक सातत्याने आरोप होत आहे की त्यावेळेस सुद्धा 400 पारची जी घोषणा झाली होती, तर हे सगळे याच्यासाठी होत आहे की भैया संविधान बदलणार आहे आणि बहुजन समाजाचा जो बराचसा वर्ग जो आहे हा पूर्व नागपूरमध्ये तो राहतो, त्यांच्या मनामध्ये कुठे अशी भीती आहे का की भैया संविधान बदलेल भारतीय जनता पार्टी? नाही, काँग्रेसने संविधानाच्या नावावर राजकारण केलं. तुम्ही अगर काँग्रेसचा इतिहास काढला असेल तर काँग्रेसने संविधानाचं अनेक वेळा उल्लंघन केलं आहे. 2 दिवस पहिले 6 तारखेला राहुल गांधी नागपूरला आले होते. संविधानाच्या पुस्तकाचं ते एक पन्ना त्याच्यावर चिपकला होता, बाकी सगळे पन्ने रिकामे होते, सगळे पन्ने खाली होते. हे संविधानाचे उल्लंघन करते हे जनतेच्या नजरेच्या समोर आलं आहे. आणि 2024मध्ये संविधानाची पुस्तक घेऊन हातामध्ये घेऊन लोकांना गुमराह करण्याचं काम केलं, लोकांच्या मनामध्ये जहर पसरवण्याचं काम केलं का भाजप येईल तर हे संविधान बदलेल. तुम्ही पाहिलं असेल मोदी साहेबांनी 2014 असेल किंवा 2019 असेल किंवा 2024 असेल, संसदेमध्ये जाण्याच्या अगोदर त्यांनी संविधानाची पुस्तक आपल्या मस्तकात लावून पहिले आशीर्वाद घेतला, मगच संसदेमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि म्हणून काँग्रेसचं निगेटिव्ह एक वेळा चालते, काही बारंबार हे निगेटिव्ह त्यांचं चालत नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांनी अनेक प्रकारचे गुमराह करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जे इच्छे नेते आहेत तेही त्यांच्या बहकाव्यामध्ये येऊन गेले, नागरिक बी त्यांच्या चक्करमध्ये येऊन गेले. लेकिन नागरिकाला आता पस्तावा होत आहे का आमच्याकडून झालेली चूक ही भयानक चूक झालेली आहे, कारण काँग्रेस दरवेळेस संविधानाचे उल्लंघन करून आपलीच रोटी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून या लोकसभेचा बदला हे जनताच काढेल. आणि मी निश्चित स्वरूपात सांगतो का नागपूर शहराच्या साई विधानसभा आम्ही भाजप जिंकून. पूर्व नागपूरचा प्रभागाचा जर आपण विचार केला तर 2024 आणि इथून पुढे काय असे विकासाचे मुद्दे तुम्हाला की ज्याच्यावर प्राथमिकरित्या आपल्याला काम करायचं आहे? नाही, पूर्व नागपूर हा 65 ते 70% हा आउटर भाग आहे, हा लेआउटवाला भाग मोठ्या प्रमाणात आहे. आणि या भागाकडे कोणीच लक्ष नव्हतं देत. या काँग्रेसवाल्यांनी 50 वर्षामध्ये जे आमच्या भगिनी दोक्षावर गुंडी घेऊन पाणी भरायला जात होते, हा लहानसा प्रश्नही त्यांनी सोडवला नाही. आज आम्ही पूर्व नागपूरचे 98% टँकर मुक्त केले, 98% टँकर मुक्त केले. आम्ही आपल्या पूर्व नागपूरच्या वाठोडा भाग असेल, भांडेवाडी असेल, पुनापूर असेल, भरतवाडा असेल, चिखली देवस्थान असेल, पारडी, हे जेवढा बी आउटर भाग आहे मी 100% म्हणणार नाही, परंतु फार मोठ्या प्रमाणात आपण विकासाच्या माध्यमातून राहत देण्याचं काम केलं. आमच्या पूर्व नागपूरमध्ये आज 30 ते 35% ठिकाणी 24 घंटे पाणी येते. काही टाक्याचं काम सुरू आहे, ते झालं का सगळ्या ठिकाणी 24 घंट्याचं पाणी सगळीचकडे येईल. जास्तीत जास्त जनतेला राहत कसं पोहोचायचं आम्ही त्या दृष्टिकोनातून आमचे पूर्व नागपूरचे सगळे कार्यकर्ते आम्ही प्रयत्न करत राहतो. लाड बुद्धाच्या माध्यमातून जनता आपल्याला पाहत आहे, आपल्या पूर्व नागपुरातले देखील मतदार आपल्याला पाहत आहे. आपल्याला त्यांना आवाहन करायचं आहे आणि एक आवाहन आमच्यातर्फे तुम्हाला देखील ते करायचं आहे की 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. तशी आम्ही आपल्याला माझे नागरिकाला एकच विनंती आहे का मताचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे आणि या मताचा उपयोग आपण 100% करावा. कारण एका मतानं काय होऊ शकते हे नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये दाखवून दिलं.
वर्ल्डमध्ये भारताची आज जी प्रतिष्ठा वाढली या एका मतामुळे वाढली. आज महाराष्ट्रामध्ये बी अनेक प्रोजेक्ट आमच्या सरकारने आणले. आज नागपूर शहराचे जे चित्र बदलले या एका मतामुळे बदललं. कारण काँग्रेसचे नेते नव्हते का, मोठे मोठे नेते काँग्रेसचे होते. आज लोक नागपूरच्या व्यक्ती अगर कोणत्याही बाहेरमध्ये गेला, कुठेही गेला, कुठेही थांबला, कुठेही हॉटेलमध्ये जेवण करायला गेला तर तो हॉटेलवाला विचारते तुम कहाँ से आए, आणि यानी नागपूर म्हटलं का तो थर्ड लगे म्हणते का तुम गडकरी साहब के इलाके से आहे क्या. आणि नागपूरचे आज वर्चस्व पूर्ण देशामध्ये वाढलेलं आहे. पूर्ण विकासाचा मॉडेल आज नागपूर शहर बनलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे का या एका मतानं काय होऊ शकते, नागपूर शहर बदललं, पूर्व नागपूर बदललं. आणि म्हणून आपलं 100% मत कसं होईल, आपल्याला संविधानाने दिलेला हा एक मत याचा उपयोग आपण निश्चित स्वरूपात 20 तारखेला करावा आणि 100% मतं आपण करावं हीच माझी नागरिकाला विनंती आहे. लाईनीमध्ये एक वेळा लागलेला माणूस अगर घरी गेला तर तो परत येत नाही. आणि पुन्हा नागरिकाला माझी विनंती आहे की 7 वाजताची चाय तुम्ही 9 वाजता प्या, काही फरक पडत नाही. 12 वाजताचं जेवण तुम्ही 2 वाजता घ्या, काही फरक पडत नाही. परंतु मतदान नाही केलं तर खूप काही फरक पडते. आणि म्हणून आपण मतदानामध्ये 100% भाग घ्या. कारण हे लोकशाहीचे हे पर्व आहे, हे लोकशाहीचे पर्व आहे. आणि या लोकशाहीच्या पर्वामुळेच या नागपूर शहराचे चित्र बदललं आहे. आणि म्हणून माझी सगळ्याला नम्र विनंती आहे का आपण 20 तारखेला जास्तीत जास्त 100% मतदान करावं. खूप खूप धन्यवाद. जसा आपण भारतामध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस मतदान करायची संधी येते तो देखील आपल्या सर्वांसाठी हा राष्ट्रीय सण असतो. आणि हा सण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावून आपण सर्वांनी पूर्ण केलं पाहिजे हेच सांगणं कृष्णभाऊ खोपडेंचं होतं. आपण कृष्णभाऊ खोपडे पूर्व नागपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आणि त्यांचा विकासाचा धडाका 3ऱ्या टर्मपासून आता 4थ्या टर्मपर्यंत परावर्तित होत आहे. लॉर्ड बुद्धातर्फे सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय भीम. नमस्कार. जय धन्यवाद. नमस्कार. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.